10वीच्या परीक्षा संपल्या आहेत. सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. आता कुठे जरा मोकळा श्वास घेतला असेल, नाही का? पण आता पुढच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याची तयारी सुरू झालीये. आणि याच काळात एका अत्यंत आवश्यक कागदपत्राबद्दल आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हो, तर परीक्षा संपल्या म्हणजे एक मोठा टप्पा तर पार झालाय. पण आता खरी शर्यत सुरू होते. ती म्हणजे कॉलेज प्रवेशाची. आणि या शर्यतीत एक कागदपत्र असं आहे जे खूप मोठी मदत करू शकतं. आणि ते कागदपत्र म्हणजे जातीचा दाखला. आता याला फक्त एक सर्टिफिकेट समजू नका. अहो, ही तर शिक्षण आणि सरकारी योजनांच्या लाभासाठीची एक महत्त्वाची किल्ली आहे. पण ही किल्ली इतकी महत्त्वाची का आहे? चला बघूया. तर आपला पहिला विभाग, जातीचा दाखला नक्की इतका महत्त्वाचा का असतो? याची 2 एकदम प्रमुख कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, 11वी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी राखीव जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी याची गरज लागते. आणि दुसरं म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या अनेक शिष्यवृत्ती आणि फी सवलतींचा लाभ घेण्यासाठी हा दाखला अनिवार्य आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, ओळख आणि पत्ता. चला, कागदपत्रांची यादी करायला सुरुवात करूया सर्वात सोप्या गोष्टींपासून, म्हणजे ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यांपासून, जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतात. बघा, ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक चालेल. आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी आपलं रेशन कार्ड, घरातलं लाईट बिल किंवा 7/12 उतारा यासारखे कागदपत्र लागतील. ही झाली आपल्या अर्जाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी. ठीक आहे, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, विभाग तिसरा, जातीचा पुरावा. यासाठी नेमकी कोणती कागदपत्र लागतील ते आता आपण नीट समजून घेऊया. इथे ना आपल्याकडे बरेच पर्याय आहेत. स्वतःच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर म्हणजेच LCवर जातीचा उल्लेख असेल तर काय, उत्तमच. नसेल तर वडिलांचा किंवा चुलत्यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा वडिलांचा आधीच काढलेला जातीचा दाखला असेल तरी तो जोडता येतो. हो, आणि काही विशिष्ट प्रवर्गांसाठी जसं की SC, ST, OBC किंवा VJNT तर 1950 किंवा 1967 पूर्वीचे महसुली किंवा शाळेचे जुने रेकॉर्ड्स लागतात. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची, या सगळ्या पुराव्यांमध्ये सर्वात भक्कम पुरावा मानला जातो तो म्हणजे वडिलांचा किंवा चुलत्यांचा शाळा सोडल्याचा दाखला. जर हे एक कागदपत्र आपल्याकडे असेल ना, तर पुढची प्रक्रिया खूपच सोपी होऊन जाते. चौथा विभाग, वंशावळ आणि इतर आवश्यक कागदपत्रे. चला, आता बाकीची कागदपत्र आपण पाहून घेऊ. आता वंशावळ हा शब्द कदाचित काहींना नवीन वाटेल, पण घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या कुटुंबाचे एक फॅमिली ट्री आहे. एका कागदावर आपले वडील, आजोबा, चुलते यांच्याशी आपलं नातं काय आहे हे स्पष्टपणे मांडायचं असतं. बस, याने आपला कौटुंबिक संबंध सिद्ध होतो. ह्या सगळ्याशिवाय आणखी 2 कागदपत्र महत्त्वाची आहेत. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, जो विशेषतः OBC, VJNT सारख्या प्रवर्गांना नॉन क्रिमिलेअरसाठी लागतो. आणि दुसरं म्हणजे अर्जासोबत जोडायचं एक स्वयं घोषणापत्र, म्हणजे एक सेल्फ डिक्लेरेशन. आणि आता शेवटचा विभाग, अर्ज कुठे आणि कसा करायचा. कागदपत्रात तर सगळी जमली, पण आता पुढे काय? चला, तेही पाहूया. इथे 2 अगदी सोपे पर्याय आहेत. एकतर आपल्या जवळच्या सेतू केंद्रात म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करता येतो, तिथे सगळी मदतही मिळते. किंवा मग थेट आपले सरकार या सरकारी पोर्टलवर जाऊन स्वतः ऑनलाईन अर्ज दाखल करता येतो. तर आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो. आपल्या शैक्षणिक प्रवासाच्या या महत्त्वाच्या वळणावर आपली सगळी कागदपत्र तयार आहेत का? अजिबात वेळ न घालवता तयारीला लागा. कारण हीच आपल्या उज्ज्वल भविष्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.